वो खिडकी लावा, ही खिडकी लावा, वो खिडकी लावा. अरे असं नाही, कोळी बांधवांचा भाजपवर आक्रोश असं टाकायचं. हे माणूस तिकीट दिली नाही हे निवडणूक सगळ्यांना माहीत आहे. आई एकविरेला वंदन करून आणि आमच्या कुलदैवत खंडोबा देवांना स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराजांना पण मानाचा मुद्रा, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी माझे मनोगत व्यक्त करते. एलकोट एलकोट सदानंदाचा आई एकविरा माते की उदो उदो. मी माझे मनोगत व्यक्त करते की मी वर्सोवाच्या माजी नगरसेविका सौ छाया चंद्रकांत बांजी, वॉर्ड क्रमांक 59 मधून 2007 ते 12 पर्यंत नगरसेविका होती. मी प्रामाणिकपणे मी बालासाहेबांची नगरसेविका, 41 वर्षात मी बालासाहेबांची शिवसेनेची सीट आणली. त्या आमच्या वॉर्डात, आमच्या वर्सोवामध्ये 114 स्वातंत्र्य सैनिक देशासाठी बलिदान दिलं. आमच्या कोळी समाजाचे 114 स्वातंत्र्य सैनिक त्यांनी देशासाठी बलिदान दिले आणि त्यांचं अजून स्मारक होत नाही. आणि आम्ही कोळी समाजाची, मला सन्माननीय बालासाहेबांनी तिकीट दिली. मी विश्वास दिला, साहेब 32 कोळीवाडे आहेत, त्याच्यातला 31 कोळीवाडे बालासाहेबांकडे होते. हाच वर्सोवाचा कोळीवाडा काँग्रेसकडे होता. तर बोलले हा एक बालासाहेबांना सन्माननीय खंत होती की हा कोळीवाडा आपल्याकडे काय येत नाही. तर मी शब्द दिला, साहेब 31 कोळीवाडे आपल्याकडे आहेत ना, हा 32वा कोळीवाडा मी आपल्यासाठी माझ्या पदरात घेईन. आणि बालासाहेब ठाकरेंना मी शब्द दिला सन्माननीय की या जिंकून, आणि खरोखरच मी काँग्रेसच्या घरात शिवसेना आणली. माझे 114 शिवसैनिक स्वातंत्र्य सैनिक माझ्या घरातले माझे नातेवाईक, पण मी बालासाहेबांना शब्द दिला म्हणून 41 वर्षात शिवसेना आणली. 5 वर्ष मी काम केलं. नंतर तो त्रास व्हायचा शाखा प्रमुखांचा, महिला शाखा प्रमुखांचा, तो झाला. मग मी 2014ला श्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेबांच्या हातून, ते त्यावेळेला इलेक्शनच्या प्रेसमध्ये अंधेरीमध्ये आले होते, तर त्यांच्या हातून माझा पक्ष प्रवेश झाला. हा माझा मोठा अभिमान आहे. मला 2014 पासून आजपर्यंत मी भाजपाचं काम करते. आणि लवेकर मॅडमला तिकीट दिली, भारती लवेकर मॅडम, त्यांच्याबरोबर आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. त्यांना जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. त्यांना कोण ओळखत नव्हतं वर्सोवामध्ये. ही माझी काकी, ती माझी मामी, 4 माल्यावर आम्ही चढलो. सर्व कोळी समाजाने त्यांना निवडून दिलं. 2014ला MLA झाल्याबरोबर पूर्ण वॉर्डातल्या 6 वॉर्डातल्या कार्यकर्त्यांना असं बाजूला केलं की बिचारे काय त्याचा गुन्हा होता, आमचा काय गुन्हा होता. 6 वॉर्डातले BJPचे ज्यांनी 40 वर्ष काम केलं, कोणी 20 वर्ष काम केलं, पूर्ण जवानी भाजपच्यासाठी, पक्ष कार्यकर्त्यासाठी स्वतःच्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवलं आणि भाजपसाठी काम केलं. तर या मॅडमने 2014 पासून ते आजपर्यंत एकही कार्यकर्त्याला मान सन्मान दिला नाही भाजपच्या. आम्ही शिवसंग्राम मोठं करायला आम्ही निवडून नाही दिलं लवेकर मॅडमला. आम्ही आला भाजपा मोठा, आम्ही मोदीजींना मानतोय. मोदीजी आमचे दैवत आहे, आमचे दैवत आम्ही मानतोय. आमच्या खंडोबानंतर आम्ही मोदीजींना मानतोय की आमच्या देशासाठी आमचे मोदीजी परफेक्ट आहेत आणि आमच्या देशाला पुढे नेतील. आणि आमचे सर्व नेते धुरंधर आहेत. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, मी धुरंधर का म्हणते की एवढे सक्षम आमचे फडणवीस साहेब, आमचे मुख्यमंत्री आशिष शेलार साहेब, विनोद तावडे साहेब,
अमित सातम साहेब आमचे मुंबई अध्यक्ष, एवढे मला खूप विश्वास होता त्यांच्यावर आणि त्यांना कोळी समाजाला सीट द्यायची होती, त्यांना कोळी समाजाला सीट द्यायची होती, पण रघुनाथ कुलकर्णीजी 60 मध्ये आता जी तिकीट दिली ते आम्हाला आश्वासन दिलं होतं की कोळी समाजाला तिकीट देणार म्हणून. एक मिनिट पाणी 59 सिटी वर्सोवाची आमची कोळी समाजाची. कोळी समाज आमचा इतका आहे, सारे 16,000 लोक कोळी समाज आहे, सारे 17 मुस्लिम समाज आहे, आगरी समाज आहे 500, कॅथलिक 600 आहे समाज, इतर समाज इतके आहेत आमचे. तेलुगू समाज आहे, मांगेला समाज आहे, मराठी समाज आहे, मुस्लिम समाज आमचे मुस्लिम बांधव आहेत तिथे 16,000. सर्व आम्ही कॅथलिक आहेत, आम्ही सर्व मिळून मिसळून राहतो आम्ही सर्व वर्सोवामध्ये. तर आम्हाला आशा होती सर्व कार्यकर्त्यांना वर्सोवा विधानसभाचे 6 वार्ड आहेत. 2017 पण जे विषय उचलतात ना मॅडमचे त्यांना तिकिटा दिल्या आणि आम्ही काम करून 6 वार्डातल्या कार्यकर्त्यांना घरी बसवलं. का घरी बसवलं? 40 वर्ष आम्ही बॅनर लावायचे तुमचे लोकांनी, 20 वर्षात पुरी जिंदगी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व आयात पक्षासाठी घालवली आणि ह्या मॅडमना आम्ही आई म्हणून मानत होतो. त्या आईनीच आम्हाला सावत्र बनवलं 6 वार्डातल्या मुलांना. असं का केलं ते समजत नाही. मग आम्ही 2017ला पण हेच केलं, आता पण तेच केलं. मला 3 वाजता सकाळी तिकीट दिली, 5 वाजता कापली, सर्वांना भेटीत दिलं. या बाहेरी सर्व आमच्या नेत्यांना भेटीत दिलं. का तर स्वर्गीय विनायक मेटे साहेब मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसू शकतात, आम्ही नाही बसू शकत का कार्यकर्ते? ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात आणि मॅडम इथे आणि अमित साहेबांच्या कॅबिन मध्ये इथे सर्व तिकिटा दिल्या. सातम साहेब 17ला फॉर्म भरतात, सर्व नेत्यांना भेटीत धरणार आहे मॅडम आणि 1600 मताने गेले. आता फक्त 1600 मताने बीजेपीची सीट गेली. 2017 मध्ये 2 सीटसाठी आमचा महापौर गेला बीजेपीचा, आमच्या भारतीय जनता पार्टीचा 2 सीट मुळे आमचा महापौर गेला, म्हणजे आमचा बनलाच नाही. आणि आता आम्हाला भाजपचा महापौर बनवायचा होता आणि बनणार, भाजपचा महापौर बनणार. पण रघुनाथ कुलकर्णीजी आमचे संघटन मंत्री आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या मुलीला 60 मध्ये तिकीट दिली, सायली कुलकर्णीला. मग जेव्हा 2017ला दाभोळकर जिथून आले, योगीराज दाभोळकर 60 मध्ये आले निवडून, मग त्यांना 59 मध्ये आयात केलं, आमच्या डोक्यावर बसवलं, म्हणजे कोळी लोकांच्या. ते कोळी नाही आहेत, आम्ही कोळी आहोत, ते कोळी नाही आहेत, आम्ही भूमिपुत्र आहोत. मी भूमिकन्या आहे वर्सोवाची. तर आमच्या डोक्यावर परत दाभोळकरांना बसवलं, म्हणजे आम्ही पुन्हा आमच्याच घरात आम्ही अपमान सहन करायचा का? आमच्याच घरात आम्ही अपमान. 2014 पासून लवेकर मॅडम निवडून आल्या, सर्व कार्यकर्त्यांना भेटीत दिलं, टेन्शन दिलं, पण आम्ही एक निष्ठेने, आम्हाला कमल आणि मोदीजी देशांचं, अमित शहावर सर्वांवर विश्वास आहे आणि आमचे धुरंधर आहेत फडणवीस साहेब. आम्हाला एकच विनंती आहे, माझी एकच विनंती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसजी, आमचे तुम्ही मुख्यमंत्री आहात, आम्हाला अभिमान आहे. आशिष शेलारजी तुम्ही आमचे सांस्कृतिक मंत्री आहात आणि माझ्याबरोबर नगरसेवक होते आणि आज एवढ्या पदावर मला अभिमान आहे. आज मुंबईचे तुम्ही मंत्री झालात, आमदार आहात. अमित साहेब आमचे मुंबई अध्यक्ष झाले, मला अभिमान आहे त्यांचा. पण वरच्या लेवलला रघुनाथ कुलकर्णीजी तुमचे नेते आहेत मोठे, ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात रात्रभर बसू शकतात, लवेकर मॅडम बसू शकतात, विनायक मेटेजी बसू शकतात. मग आम्ही सामान्य कार्यकर्ते का बसू शकत नाही? आम्हाला काय इंद्री दिली जात नाही? देवेंद्र फडणवीसजी साहेब, माझी कलकलीची विनंती आहे, या पोलीस समाजाच्या बहिणीची विनंती आहे, एक इंद्री आम्हाला
तिकीट वाटपच्या वेळेला 1 मिनिट, आम्हाला 1 मिनिट द्या फक्त बोलायला, आम्हाला 1 मिनिट द्या, मग आमच्या समस्या आम्ही मांडू शकतो. तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचू देत नाही. आणि सन्माननीय नितीन गडकरीजी साहेब बोलत आहेत की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सन्माननीय नितीन गडकरीजी बोलत आहेत का कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नातेवाईकांचा पक्ष नाही आहे. मग नातेवाईकांच्या मुलाला, नेत्यांच्या मुलाला आणि माझ्याला का तिकीट दिली 60 मध्ये 59 मध्ये? याचं मला उत्तर द्या. आमच्या कोळी समाजाला उत्तर द्या. मी कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करते. माझ्या कोळी समाज नाराज आहे. आता कोळी समाजाला आता ते काय करणार? स्वतःची घरं वाचवायला घरं तुटली, कोळी लोकांची घरं तुटली, परमिशन देत नाही. आता पहिला एक कुटुंब होती, एका घरात 10 कुटुंब झाली. आम्हाला परमिशन देत नाही. का देत नाही? आमच्या बोटी देशोधरीला लागल्या. बाहेरच्या बोटींना तुम्ही परमिशन देताय, LED वाल्यांना, सर्वांना तुम्ही परमिशन देताय. मग कोळी समाज जाणार कुठे? कोळी लोकांचे जे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. तुम्ही इलेक्शनच्या टायमाला येता, कोळी लोकांना आश्वासन देता आणि ते एकदा निवडून आले की कोण कोळी, तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, तुम्ही PA ला फोन करा, आमच्या टायमिंगला या. जेव्हा निवडून द्यायचं असते तेव्हा रात्रभर आमच्या घरी कोळी लोकांच्या समाजामध्ये 1 करोड 35 लाख कोळी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 1 करोड 35 लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाची आमची जनगणना आहे. मग कोळी समाजाला प्रत्येक ह्याच्यामध्ये का डावललं जातं? जो केंद्रातून फंड येतो कोळी समाजाला, मोदी साहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे की केंद्रातून जो फंड येतो महाराष्ट्रामध्ये तो आमच्या कोळी समाजाच्या हातात येत नाही, तो आमच्या कोळी समाजाला मिळत नाही. एवढा मोठा अन्याय का? आम्ही म्हणतो मुंबई आमची कोल्यांची, आम्ही म्हणतो मुंबई आमच्या कोल्यांची. मग कोळी लोकांना का तुम्ही असं डावललं जाते? जसं काय दुधातून माशी टाकल्यासारखी, जशी काय दुधातून माशी टाकल्यासारखी. मग आमच्या कोळी लोकांचे मार्केटच्या प्रश्नात आमच्या भगिनी रडत आहेत. त्यांना टॉयलेटची, साफसफाईची सुविधा नाही बिचारींना. सर्व मार्केट रिडेव्हलपला करले, पण त्यांना महिलांना लिहून कुठे दिलं तुम्हाला जागा कुठे आहे म्हणून? लिहून कुठे दिलं कोळी महिलांना आमच्या की मार्केट आम्ही नवीन बनवतो, तुमच्या अमुक जागा ते स्टॅम्प पेपरवर लिहून द्या ना. आमच्या महिलांना स्टॅम्प पेपरवर लिहून द्या ना तुम्ही की आम्ही नवीन मार्केट बांधतोय, तुम्हाला अमुक जागा आहे, एवढी जागा आहे, असं तुम्ही लिहून द्या ना. आमच्या महिलांना विश्वासात घेऊन जो तो येईल, आमची माती आम्हाला द्या, आमचं हे द्या. आमच्या महिलांचे मार्केट उद्ध्वस्त करणार, समुद्राच्या जागा उद्ध्वस्त करणार, सर्व उद्ध्वस्त तुम्ही करायला निघाले. तुम्ही पर्यायी जागा देणार नाही. म्हणजे आता कोळी लोकांचा तुम्हाला कंटाळा आलाय का? ज्या कोळी लोकांमुळे या मुंबईमध्ये तुम्ही आलात सर्वजण बाहेरून, ते तुमचा विकास करा, आमचा विकासाला विरोध नाही. विकास हा झाला पाहिजे, विकास हा झालाच पाहिजे. पण आमच्या कोळी लोकांना विश्वासात घेऊन सांभाळून करा तुम्ही. का ते आमची मुलं पण बाहेर देशात कोळी समाजाची इंजिनियर, डॉक्टर, वकील, CA सर्व पदापर्यंत पोहोचलेले. आमचे कोळी लोक आता आणणारी नाही राहिले. आमची मुलं आम्हाला सांगतात, आई बस झालं, आई बस झालं, आता आमच्यासाठी तू चढ. मी म्हटलं नाही, मी जेव्हा इलेक्शनला उतरते ना लोकांचं काम करायला, तेव्हा माझ्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवते. मी जेव्हा शिवसेनेचं भाजपचं काम करते ना रात्रंदिवस, तेव्हा माझ्या कुटुंबावर मी तुळशी पत्र ठेवते. आता वर्सोवाचे सर्व लोक बोलले, आता कुटुंब बघा,
आणि आपल्या गावाचे छोटी मोठी काम करा. त्यांना पण आता खूप झालं. पण मी म्हणते नाही, मी देशासाठी सर्वप्रथम माझा देश, नंतर माझा गाव, शेवटी माझं कुटुंब आणि शेवटला मी आज देशासाठी, माझ्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून माझ्या गावासाठी, माझ्या समाजासाठी. कोळी समाजाचे अनेक प्रश्न आहेत, ते कोण सोडवणार? या दापारकरांना बोंबीलचा भाव माहिती आहे का? बोंबील कसं आहे, मांडेली कशी आहे, कोलंबी कशी आहे? त्या आई वर्षाला येतात, त्यांना वाचन होत नाही. मग अशा लोकांना तुम्ही उमेदवारी दिली. जेव्हा तिकीट पाहिजे ना प्रचार करताना, तेव्हा मापऱ्यावरनं पण येतात ताई, काका, मामा, तेव्हा करता आम्हाला, तेव्हा वाद चालू होतो. आणि निवडून आल्यानंतर नाकाला हात लावून येता तुम्ही, तेव्हा तुम्हाला वाद चालू होत नाही कोळी लोकांच्या मच्छीचा. आणि आता कोळी लोकांना उद्ध्वस्त करायला निघाले तुम्ही. माझ्या कोळी बांधवांना पूर्ण महाराष्ट्राच्या 1,36,00,000 लोकांना उद्ध्वस्त करायला निघाला तुम्ही लोक. परत मोदीजी, सन्माननीय मोदी साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आमचे माई बाप आहात देशाचे. माझी विनंती आहे की कोळी लोकांवर काय अन्याय झाला हा बघा. कोळी समाजाचा एवढा मोठा आहे आणि दुसऱ्याला तुम्ही आमच्या डोक्यावर लादता. 60 मधून तुम्ही 59ला तुम्ही लादला आमच्यावर. आणि 60 मध्ये रघुनाथ कुलकर्णीच्या मुलीला तिकीट दिली, इथे लवेकरच्या भाच्याला तिकीट दिली. तुम्ही नेते लोक, तुमची मुलं कधी बॅनर लावतात का? तुमची मुलं कधी झेंडे घेऊन फिरतात का आमच्यासारखे? सर्व कार्यकर्ते 40 वर्ष झाली, कोणाला 20 वर्ष झाली, मला 14 वर्ष झाली भाजपमध्ये. एवढी कामं करतात, 17च्या उचलतात तुमच्या. मग त्यांना बिचारायला का तिकीट दिली जात नाही? त्यांना आणि सांगता जनरल झालं की बायकोचं मुलीचं नाव देणार ते, आणि लेडीज झालं का जेंट्स आपल्या मुलीचं, लेडीजचं आपल्या नवऱ्याचं मुलाचं नाव देणार. मग तेव्हा तुम्ही बोलता हा नातेवाईकांचा पक्ष नाही, हा नातेवाईकांचा पक्ष नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जेव्हा एखादा नगरसेवक, आमदार, खासदार जेव्हा आपल्या कुटुंबाला तिकीट मागतोय, तेव्हा काय सांगता तुम्ही? माझी मुलं पण MBA, डबल MBA, मुलगी MBA कॅनडामध्ये स्थायिक झाले, टोरंटोमध्ये. माझा नातू सून पण सर्व शिकलेले आहेत. माझा मोठा मुलगा ग्रॅज्युएट आहे. का आमचं कुटुंब शिकलेलं नाही? मला वाईट झालं, मी म्हातारी झाली असेल ना, मग माझं कुटुंब आहे ना, माझे कार्यकर्ते सक्षम आहेत ना, कार्यकर्ते सक्षम आहेत ना. मग जेव्हा आम्हाला तिकीटची गरज असते, तेव्हा गडकरी साहेब येतात, टीव्हीवर बोलतायत, सर्वच बोलतायत, सर्व नेते बोलतायत. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा नातेवाईकांचा पक्ष नाही. मग तुमच्या मुलाला, तुमच्या भाच्याला, रघुनाथ कुलकर्णीच्या मुलीला, सायलीला का तिकीट दिली? नेत्याच्या मुलीला का तिकीट दिली का? आणि पाटील लवेकरच्या भाच्याला का तिकीट दिली? ते आमचे कोळी नाही आहेत, ते कोळी नाही आहेत. कोळी लोकांच्या समस्या काय जाणणार ते लोक? त्यांना बोटीचं माहिती आहे का? बोटीला डिझेल किती लागते, बोटीला मच्छी किती येते, खर्च किती आणि मच्छी किती येते, आईस कुठून येतोय, सर्व मच्छीमाराचं सामग्री बोटीची कुठून येते. मी स्वतः संस्थेवर 5 वर्ष निवडून आली होती, काम केलं. बाई बंदरकडच्या त्रासवर मी आहे संचालिका. आणि आता समुद्रात 40% मच्छी उरलेली आहे, 60% मच्छी नाही आहे. जसं जपानमध्ये 0 झालं, तसं परकीय ज्या बोटीला जे तुम्ही परवानग्या दिल्या, परकीय बोटीला, ते लोक रात्रीच्या रात्री आमच्या स्थानिकांच्या बोटीला ठोकर मारून जातात, बुडतायत. आमचे स्थानिक जीव म्हणजे त्यांचा जीव गमावतोय, तेव्हा हे लोक पळतायत. बारीक सारीक मच्छी मारतात ते लोक, तेव्हा सरकारचं लक्ष नाही आमच्या लोकांवर, कोळी समाजावर. जेव्हा इलेक्शन येते तेव्हा कोळी दिसतोय.
आणि सर्व आणि आम्हाला खूप बोलायचं आहे मग पण हा जो योगीराज दाभोळकर आमच्या कोळी समाजाला जो दिलाय, कोळी समाजाला कोणाला जर तिकीट दिली असती मला काय नसतं वाटत. मी नाही बोलत मला त्या म्हणून एवढे कार्यकर्ते होते सक्षम वर्सोवामध्ये एवढे लोक होते भाजपचे, कोळी समाजाचे. त्यांनी बिचाऱ्यांनी कामं केली, पण त्यांना तिकीट का नाही दिली, मला तिकीट का नाही दिली कोळी समाजाला? हे तुम्ही आयात करणार आमच्या डोक्यावर. आज 14 पासून आम्ही आमच्या वर्सोवा विधानसभेचे 6 वार्डातले कार्यकर्ते कसे जगतायत, म्हणजे आई विना पोरके, म्हणजे आमची आई असून आम्ही परके झालो त्या तिथे. एवढा माज का? या लोकांना जे पैसे कमवतात आमच्या मतांवर, आमच्या कामांवर, आणि तिकीटच्या टायमाला खोकेचे खोके देतात. मग आम्ही कार्यकर्ते काय करणार? जेव्हा आम्ही सत्तरांच्या उचलतो, झेंडे लावतो ते आमच्या पैशाने, बॅनर लावतो ते आमच्या घरच्या पैशाने, आमच्या स्वकष्टाने आम्ही बॅनर लावतो. सर्वच कार्यकर्ते, हा सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. वर्सोवा विधानसभेच्या 6 वार्डांच्या लोकांवर पूर्ण अन्याय आहे. हा माझा एकटीचा अन्याय ना, माझ्यावर एकटीवर अन्याय ना. 6 वार्डातल्या लोकांच्या कार्यकर्त्यांवर, 6 वार्डातल्या कार्यकर्त्यांवर 14 पासून अन्याय करत राहिले लवेकर मॅडम. आता 1600 मताने दिल्यात, आता सिटिंग नाही आहे. मग त्या कशा काय डील करू शकतात रघुनाथ कुलकर्णी बरोबर? रघुनाथ कुलकर्णी बरोबर डील केलं लवेकर मॅडमनी. नारकोटेस करा दोघांचा. रघुनाथ कुलकर्णी साहेब तुमचा आणि भारती लवेकर मॅडम यांचा नारकोटेस करा. सर्व डील कुठे झाली ते समजेल तुम्हाला, आणि कुठे पोचलं काय पोचलं समजेल. फडणवीस साहेब हे आपल्याला अंधारात ठेवतात हे लोक. माझा पूर्ण विश्वास आहे आपल्यावर, पूर्ण विश्वास आहे. यापुढे आमच्या लोकांना तुम्ही आमचं काहीतरी कराल, पण हा उमेदवार देऊन आमच्या लोकांचं भलं नाही होणार, लॉसच होणार. का? ज्या व्यक्तीला समुद्राचं काय माहिती नाही, समुद्राच्या भूमिपुत्रांचं काय माहिती नाही, कोळीवाड्यातलं सीमांकनचे प्रश्न आहेत, घराचे प्रश्न आहेत, हे दाभोळकरला माहिती नाही. आणि असे लोक तुम्ही आमच्या डोक्यावर मारता. अजून आम्ही अपमान किती सहन करायचा? अजून आमचा अपमान किती सहन करायचा? आणि येणाऱ्या इलेक्शनला 2027 ला 2029 ला MLA साठी आता इलेक्शन येते. आता तर मला तिकीट नाही दिली तुम्ही, पण येणाऱ्या 2027 ला MLA च्या इलेक्शनला आम्ही आशा करतोय की कोळी भूमिपुत्राला MLA ची तिकीट मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे कोळी समाजाची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.